राज्याचे मुख्य सचिव श्री स्वाधीन क्षत्रियजी, विभागाचे प्रधान सचिव श्री गौतमजी, श्री शंकर नारायण, कौस्तुभ, या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ अधिकारी, ज्यांच्यासोबत आज आपण करार केले ती सर्व मंडळी, मीडियातले आमचे भगिनी बंधू आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्याच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आज आपल्या माहिती तंत्रज्ञान विभागानं जी एक गरुड झेप घेतली आहे त्याबद्दल मी विभागाचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं म्हणजे क्षत्रिय साहेब म्हणाले की एक दृष्टी, एक विजन डॉक्युमेंट मी तयार केलं होतं. मला असं वाटतं की विजन डॉक्युमेंट तयार करणं हे खूप कठीण काम नाही आहे, पण ते विजन डॉक्युमेंट प्रत्यक्षात उतरवणं हे मात्र अत्यंत कठीण काम आहे. आणि आज मला या ठिकाणी या गोष्टीचा आनंद वाटतो की क्षत्रिय साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्याचं प्रशासन या विजन डॉक्युमेंटला प्रत्यक्षात उतरवण्याचं काम करत आहे. आणि आज ज्या प्रकारचं कार्य आमच्या डिपार्टमेंट ऑफ IT या ठिकाणी करून दाखवलं आहे ते खरोखर अतिशय अभिनंदनास पात्र आहे. आपण हे ठरवलं होतं की राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला सेवा प्राप्त करून घेण्याचा अधिकार मिळाला पाहिजे आणि सेवा देण्याची जबाबदारी, कायदेशीर जबाबदारी ही राज्याच्या प्रशासनावर असली पाहिजे. सेवा हमीचा कायदा आपण पारित केला, त्यानंतर या सगळ्या सेवा ऑनलाईन आल्या पाहिजेत याकरता आपण प्रयत्न सुरू केला. 156 सेवा आपण आणल्या होत्या, आज 50 सेवा अजून आणल्या. आणि मला विश्वास आहे की 2 ऑक्टोबरची डेडलाईन आपण ठरवली आहे. 2 ऑक्टोबरला सगळ्या 350 सेवा या ऑनलाईन असतील. आणि केवळ ऑनलाईन असणार नाही तर त्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असतील आणि त्या माध्यमातून संपूर्ण शासकीय सेवा देणारी यंत्रणा ही प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये आपले सरकारच्या माध्यमातून उपस्थित असेल. आणि कुठल्याही व्यक्तीला या सेवा प्राप्त करून घेण्याकरता कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकताच पडणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आपण तयार करतो. शेवटी माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण गतिमानता वाढवतो, पारदर्शिता वाढवतो आणि सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करतो. आज जे वेगवेगळे इनिशिएटिव्ह आपण या ठिकाणी घेतले, आपण हा निर्णय केला आहे की 2018च्या डिसेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र हे फायबरने जोडायचं आणि ऑप्टिकल फायबरने हा महाराष्ट्र जोडून संपूर्ण महाराष्ट्र स्मार्ट राज्य तयार करायचं. त्या माध्यमातून आज त्याचा पहिला टप्पा म्हणून आपण नागपूर जिल्ह्यामध्ये 500 ग्रामपंचायती स्मार्ट केल्या आहेत. आणि कुठल्याही एका राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना कनेक्टिव्हिटी देण्याचा हा पहिला प्रयोग आहे. पहिल्यांदा आपण ज्यावेळी 5 ग्रामपंचायती केल्या आणि त्यानंतर आता 500 पर्यंत आपण पोहोचलो. आणि याचा परिणाम आपण बघू शकतो की एक गाव जेव्हा स्मार्ट होतं, तिथली शाळा जेव्हा स्मार्ट होते. आज आपण बघितलं की आमची शाळांमधली मुलं असतील, आश्रम शाळांमधली आमची आदिवासी मुलं असतील, त्यांच्या बोलण्यातला जो कॉन्फिडन्स आहे, त्यांचा जो आत्मविश्वास आहे, त्यांचं जे ज्ञान आहे, त्यात एक गुणात्मक फरक आपल्याला पाहायला मिळाला. आणि जी शहरी आणि ग्रामीण अशा प्रकारची दरी होती, जी गॅप होती, ती गॅप डिजिटली ब्रिज करण्याचं काम हे आता आपण सुरू केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून शहर आणि ग्रामीण याच्यामध्ये कुठलंही अंतर राहणार नाही. तर ज्ञानाची जी दारं
ग्रामीण भागातल्या आमच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध नव्हती, ती जगातलं सगळं ज्ञान या माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याची दालनं या ग्रामीण भागामध्ये आज आपण उघडण्याचं काम करतोय. आणि मला विश्वास आहे की आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला जर ज्ञान दिलं तर आमचा देश ज्ञानवान होण्याकरता मग आम्हाला दुसरं काही करावं लागणार नाही. आणि म्हणून अतिशय महत्वाचा हा टप्पा आपण गाठलाय. आणि हा टप्पा गाठत असताना पलीकडचा टप्पा 29,000 ग्रामपंचायती, प्रत्येक जिल्हा परिषदेची शाळा, प्रत्येक म्युनिसिपल स्कूल, प्रत्येक अंगणवाडी, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र हे आपल्याला जोडायचं आहे. आपण बघितलं मागच्या वेळी 5 प्राथमिक आरोग्य केंद्र हे जे हॉस्पिटलशी आपण जोडल्याबरोबर त्या ठिकाणी इतका गुणात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता अरिसाल सारख्या अगदी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुपोषण आहे त्या कुपोषणाचं एपिसेंटर असलेल्या किंवा कुपोषणाची राजधानी असलेल्या मेळघाटामध्ये आता ज्या प्रकारचे स्मार्ट इनिशिएटिव्ह, स्मार्ट शाळा आपण तयार केलेल्या आहेत त्यातनं एक गुणात्मक परिवर्तन हे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून एक महत्वाचा टप्पा याही निमित्ताने आज आपण या डिजिटल शाळांच्या माध्यमातून आणि डिजिटल विलेजेसच्या माध्यमातून गाठलाय. पण मोठा टप्पा अजून बाकी आहे. आणि आम्ही ठरवलंय की भारतनेटच्या माध्यमातून हे फायबर अतिशय वेगानं त्या ठिकाणी पोचवायचं. आणि त्याकरता अतिशय इनोव्हेटिव्ह अशा प्रकारचे आयडियाज आमचे श्री गौतम आहेत यांनी त्या ठिकाणी तयार केले आहेत. माझं त्यांच्या पाठीमागे केवळ एकच असतं. आमचे मुख्य सचिव म्हणाले ते खरं आहे, आय एम मॅन इन हरी. कारण मला आपली सगळी डेमोग्राफी दिसते की जी अतिशय तरुण आहे. हे मला डेमोग्राफीचे ॲडव्हान्टेज दिसत आहे की जे केवळ पुढचे 15 वर्ष आहे. आणि या 15 वर्षात जे आपण गाठलं ते आपण गाठू शकू. त्यानंतर ही डेमोग्राफी दरवर्षी त्याचा कर्व जो आहे तो मागे मागे जाणार आहे 2035 पासून. आणि ही जी 5 वर्ष आहे ही 5 वर्ष इतकी महत्वाची आहेत की या 5 वर्षामध्ये भारत जे अचीव करेल ते मग कधीच रिव्हर्स होऊ शकणार नाही. आणि या 5 वर्षातली प्रगतीच आपल्याला जगातला सर्वोत्तम देश बनवू शकतं. आणि म्हणून जाणारा प्रत्येक दिवस हा माझी झोप उडवतो. आणि माझी झोप उडाली की मी तुम्हाला झोपू देत नाही आणि हे सगळे टार्गेट्स तुम्हाला देतो. पण मला आनंद आहे की आपण हे सगळे टार्गेट केवळ स्वीकारत नाही तर ते अचीव करता, ते पूर्ण करता. यापुढेही ते आपल्याला निश्चित पूर्ण करायचे आहेत हा मला विश्वास आहे. आज एक अजून महत्वाची गोष्ट आपण केली आहे की सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात आपण या ठिकाणी एक अभ्यासक्रमात ज्याचा समावेश होऊ शकेल अशा प्रकारची सगळी माहिती पुस्तिका ही आपण तयार केलेली आहे. कारण शेवटी ह्या सगळ्या सायबर वर्ल्डमध्ये जसं ज्ञान आहे ते चांगलं आहे तसं वाईट ज्ञान देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याचा देखील दुरुपयोग आणि दुष्परिणाम हे अत्यंत मोठे आहेत. आणि आमच्याकरता ही दालनं इतक्या वेगानं खुली झाली आहेत की त्या क्षेत्राचे जे संस्कार आहेत ते संस्कार आमच्याकडे अजून तयारच झालेले नाहीत. त्या क्षेत्रामध्ये जी काही तत्व आहेत ती तत्व आम्ही रुजवू शकलेलो नाही. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीला अचानकपणे समुद्रात फेकून दिलं तर त्याला पोहताना जेवढा त्रास होईल तशाच प्रकारची अवस्था ज्ञानाच्या या जगामध्ये आहे. चांगलं ज्ञान कुठलं, वाईट ज्ञान कुठलं, या प्रत्येक गोष्टीचं डिफरन्सिएशन करणं आणि वाईट ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की तेच काम आज या पुस्तिकेच्या माध्यमातून होणार आहे. मी श्री गौतम यांना सांगितलं की आपण आता ही एवढी कनेक्टिव्हिटी देतोय. ही कनेक्टिव्हिटी देताना आपल्या ज्या फायरवॉल्स आहेत या अत्यंत मजबूत असल्या पाहिजेत. कुठल्याही प्रकारचं चुकीचं ज्ञान या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचणार नाही अशा मजबूत फायरवॉल्स आपण त्या ठिकाणी तयार केलेल्याच आहेत आणि अजून करणार आहात हा मला या निमित्ताने विश्वास आहे. एक अतिशय चांगलं कार्य या ठिकाणी आपण निश्चितपणे केलं आहे. शेवटचा जो विषय आपण आज या ठिकाणी केला, सुधाकरराव देशमुख त्या ठिकाणी आहेत, खोपडे साहेब आहेत, माने साहेब आहेत. जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला की जिल्ह्याकरता झालं पण शहराकरता काय, आणि L&Tला आता आपण या ठिकाणी हेतुपत्र दिलेलं आहे आणि या माध्यमातून नागपूरला स्मार्ट सिटीमध्ये कन्व्हर्ट करायचं काम हे L&Tच्या माध्यमातून होणार आहे. एकीकडे सिटी सर्व्हेलन्सचं काम म्हणजे सेफ सिटीचं काम हे L&T करणार आहे. दुसरीकडे सुधाकरराव देशमुख हे इतके नशीबवान आहे की देशातला पहिला 100% स्मार्ट जो इनिशिएटिव्ह आहे तो 6 किलोमीटरचा स्ट्रेच हा पूर्णपणे त्यांच्या मतदारसंघात आहे. आणि गौतम साहेब तो संपतो माझ्या मतदारसंघाच्या थोडा आधी. मी थोडं पुढे गेला असता तर माझ्याही मतदारसंघात तो पोहोचला असता. पण काही हरकत नाही.
ज्या स्ट्रेचमध्ये सगळ्या प्रकारचे स्मार्ट इनिशिएटिव्ह आणि हा पायलट असला तरी देखील ज्या कॅपेबिलिटीज आपण तयार करतो आहोत त्याच्यामुळे याची स्केलेबिलिटी अतिशय सोपी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वाचं शहराकरता आपण हे तयार करतो आहोत. आणि माझी अपेक्षा अशी आहे की आता हे जे सेफ सिटीचे इनिशिएटिव्ह आपण जे घेतलेले आहेत याच्यामध्ये सीसीटीव्ही सर्व्हिलन्स आणि कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आपण करणार आहोत. तर ज्याप्रमाणे मुंबईत आता आपण ठरवलं आहे त्याचप्रमाणे याही ठिकाणी आपण संपूर्ण नागपूरमध्ये या इनिशिएटिव्हला आपण हॉटस्पॉटमध्ये कन्वर्ट करावं आणि त्या माध्यमातून संपूर्ण शहर हे वायफाय होईल अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह आजच आपण त्या ठिकाणी निश्चित करावा. तो आपण घेतलेलाच आहे त्याच्यामध्ये. आणि मग एकदा जर शहर वायफाय एनेबल झालं आणि हे हॉटस्पॉट आपण क्रिएट करू शकलो तर सुधाकरराव आपण जी अपेक्षा व्यक्त केली आहे आपल्या शाळा स्मार्ट करायच्या असतील, आपलं ट्रान्सपोर्ट स्मार्ट करायचं असेल, आपलं पार्किंग स्मार्ट करायचं असेल, आपलं मार्केट स्मार्ट करायचं असेल, हे सगळं करण्याकरता शेवटी एकदा हे बॅकबोन जे आहे डिजिटल ते उभं राहिलं की त्याच्यानंतर फक्त ऍप्लिकेशनच करावे लागतात. बॅकबोन एकदा उभं राहिलं की त्याच्यानंतर त्याला कशा प्रकारे लिव्हरेज करायचं याकरता मग फार काही त्याला कालावधी लागत नाही, त्याला फार जास्त प्रयत्न करावे लागत नाही. आणि म्हणून हे सगळं बॅकबोन आज आपण या ठिकाणी उभं करतोय. आणि मला आनंद आहे की आज या नागपूरच्या सगळ्या प्रयत्नामध्ये LNT आहे, सिस्को आम्हाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत करते. सिस्को आमची पार्टनर त्याच्यामध्ये आहे. आणि त्याचसोबत परवा आम्ही HP सोबत एक करार केला आणि ज्या करारामध्ये HP ने आता मान्य केलेलं आहे की या स्मार्ट अँड सेफ सिटी इनिशिएटिव्ह मध्ये नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती ही 3 शहरं ही HP ने घेतलेली आहे. आणि जवळजवळ 1800 कोटी रुपयाची गुंतवणूक या 3 शहरामध्ये करण्याच्या संदर्भात HP ने आपल्यासोबत करार केलाय. त्यामुळे गावं असतील किंवा शहरं असतील सगळीकडे डिजिटली ते एम्पॉवर करायची, सर्वीकडे प्रशासन पोचवायचं, प्रशासनाची गतिमानता पोचवायची, पारदर्शिता पोचवायची आणि समाजातल्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणायचं अशा प्रकारचा एक प्रयत्न आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. मला विश्वास आहे मग आधार असेल, DBT असेल, स्कॉलरशिप असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये एक पारदर्शिता आणून आपण शेवटच्या माणसाचा जो अधिकार आहे तो अधिकार त्याला देण्याचा संकल्प आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने घेऊ. आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या IT विभागाचं अतिशय मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो, आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते खूप मोठं काम होतं आणि ते आज आपण इथे पूर्ण केलंय. त्यामुळे आपल्याला आभार प्रदर्शन हे बऱ्याच जणांचं करायलाच लागतं.